नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे श्रद्धेचा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. आज आपण आहोत भूतनाथच्या जत्रेत. लांबूनच दिसणारं मंदिराचं ते उंच शिखर आणि त्यावर फडकणारी मानाची काठी जत्रेची शान वाढवते. सगळीकडे भक्तांचा अल्लोट गर्दी आहे. कुणी दर्शन घेऊन बाहेर पडतंय तर कुणी दर्शन घ्यायला वर चढतंय. जत्रेत वर चढताना दिसणारी ती रंगाने नालेली खेळण्याची दुकाने, खमंग खाजाचा सुवास आणि लहान मुलांचा कल्लोट हे सगळं पाहून बाळपण आठवल्याशिवाय राहणार नाही. मुख्य आकर्षण म्हणजे येथील डोंगरावरच्या शिखरावरती असलेले हे मंदिर. तुम्ही पण भूतनाथच्या जत्रेत आलात का? मला कमेंटमध्ये सांगा. मंदिर डोंगराच्या शिखरावर असल्यामुळे भक्तजन चालता चालता बसालेत. भक्तांसाठी आईस्क्रीमचे गाडे इतक्या वरती डोंगरावर आले आहेत. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात जत्रा भरते. ही जत्रा ग्रामीण संस्कृतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. लहानपणापासून थोरापर्यंत सर्वजण जत्रेचा आनंद घेतात. या जत्रेच्या निमित्ताने पाहुणे रावळे एकत्र येऊन ज्यामुळे सामाजिक एकोपता वाढण्याची मदत होते. श्रद्धेसोबतच मनोरंजनाचा हा एक मीन सोहळा असतो. मंदिर पूर्ण एका दगडामध्ये बनवलेलं आहे. जत्रेचे वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही गावामध्ये माळ अंकले आणि झाड अंकले असे दोन गावांनी जत्रेचे आयोजन करतात. त्याच्यात एक वर्ष झाड अंकले आणि एक वर्ष माळ अंकले गाव समारंभ पार पाडतात. रात्रीच्या वेळी इतकं भारी डोंगरावरून व्ह्यू दिसतंय हे बघा, तर की चंद्रावरून पृथ्वी बघितल्यासारखं. त्याच्यानंतर आम्हाला इथं कॉन्टेंट क्रिएटर एकनाथ ब्लॉगर यांची भेट झाली. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा.